नुकतंच त्यांनी 100 पूर्ण करून 101व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि अनेकदा असं होतं की काही जण बोलण्यातनं आपल्याला प्रेरणा देत असतात. आपण मोटिवेशनल स्पीकर वगैरे म्हणत असतो, तर काही जण वागण्यातनं आपल्याला प्रेरणा देतात. तर शिद फडणीस सर हे वागण्यातनं प्रेरणा देणारे असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पुन्हा पुन्हा बोलवायला आम्हाला आवडतं आणि आम्ही आवर्जून त्यांना बोलवत असतो, कारण त्यांच्या आगमनानेच आम्हाला प्रेरणा मिळत असते. तर अशा शिद फडणीस सरांचा सत्कार माननीय कृष्णकांतजी गोयल यांनी करावा अशी मी विनंती करतो. डॉक्टर सर समोर थँक्यू. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्टुनिस्ट कंबाईनच्या अनेक जणांनी धडपड केली. आज आमचे अध्यक्ष श्री संजय मिस्त्री विशेष मुंबईहून इथे या कार्यक्रमासाठी स्पेशल आलेले आहेत. तर त्यांचा सत्कार गोयल सरांनी करावा अशी मी विनंती करतो. आयोजनात मोलाचं सहकार्य केलेले योगेंद्र भगत यांचा सत्कार करावा अभय छाजेडना विनंती करतो. अजून एक महत्वाचं नाव विश्वास सूर्यवंशी. त्यांनी हे सर्व व्यंगचित्रकार आहेत आणि हे सुद्धा अनेक परदेशी व्यंगचित्र स्पर्धांमध्ये भाग घेत असतात आणि त्यांना बरेच मान मिळत असतो. आणि या सर्व मागचे सूत्रधार चारुहाजी पंडित त्यांचा सत्कार आम्ही करतो. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि संजय मिस्त्री यांच्या प्रयत्नामुळे या व्यंगचित्रकलेत महिलांचं प्रमाण फार कमी आहे, तरी आमच्याबरोबर शरयू फरकांडे या अतिशय उत्तम कॅरिकेचर्स करत असतात. तर त्यांचा सत्कार सतीश देसाईंनी करावा अशी विनंती करतो. अजून एक नाव आहे, आता आपण जे तिथे चित्र बघितली हे खास मुंबईवरनं ही सर्व ओरिजिनल चित्र घेऊन आलेले आहेत. गणेश सगळे जे वेगवेगळ्या रूपात त्यांनी वेगवेगळ्या, तर विवेक प्रभू केळुसकर यांना विनंती करतो. आणि धनराज गरड यांचा एक सत्कार करायचा. हे
तुझ्याकडे जर साहेब एस्कॉर्ट करायला आहे बरोबर चालत जातो की नाही. कार्टून म्हणजे काय असतं तर काही रेघा असतात, त्यातनं एक चित्र निर्माण होतं, पण त्याच्या मागे अनेक विचार असतात. तर कधी राजकारणावर टोमणा असतो, कधी समाजावर भाष्य असतं आणि कधी साधं हसणं असतं. अशा या प्रदर्शनासाठी ची भरघोस मदत केलेली आहे आम्हाला ते आपले मुख्य संयोजक आपले उपाध्यक्ष कृष्णकुमारजी गोयल यांनी या व्यंगचित्र प्रदर्शनाबद्दल काही थोडक्यात बोलावं असं विनंती करतो. नमस्कार. आदरणीय वंदनीय डॉक्टर श्रीधर फडणवीस सर, आमच्या व्हेक्चरचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट अभयजी छाजेड, दुसरे संयोजक डॉक्टर सतीश देसाई, मुंबईवर स्पेशल आणि संजयजी मिस्त्री, चारवास, त्यांचं नेहमी सहकार्य संपूर्ण पुणे शहराला असतं आणि व्यंगचित्रावर प्रेम करणारे सर्व बंधू. खरं म्हणजे 37व्या या पुणे फेस्टिवलमध्ये आपण जवळजवळ 53 कार्यक्रम यावर्षी ठेवले होते आणि त्यात या कलादालनामध्ये 4 कार्यक्रम आपण ठेवले. पहिल्यांदा असं झालं, त्यात आपलं एकदा प्रदर्शन आलं की 8 दिवस ते चालू असतं, पण आमच्या मॅनेजिंग कमिटीने आता ठरवलं की आपण वेगवेगळ्या विषयावर प्रदर्शन यावेळेला ठेवूया. ते पुण्याकडनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील दर 2 दिवसांनी. तर पहिल्या दिवशी आपण प्रेस फोटोग्राफर्स जे आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलं आणि प्रचंड प्रतिसाद पुणेकर दिला. 3 दिवस ते चाललं. त्यानंतर 3 दिवस आपण बार्ली पेंटिंग, आदिवासी जे संचालनालय आहे त्यांचे जे कलाकार आहेत ते तिथं गावाला आणि त्यांनी बरोबर बार्ली पेंटिंगचं प्रदर्शन आपण या ठिकाणी ठेवलं आणि गेले 2 दिवस आकृतीतर्फे 14 किल्ल्यांना जी युनेस्कोने मान्यता दिली त्या 14 किल्ल्यांचं प्रदर्शन 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काल रात्रीपर्यंत होतं. आणि पहिल्यांदाच मला वाटतं व्यंगचित्रांचं प्रदर्शन सुद्धा कार्टूनोत्सव हा या ठिकाणी 2 दिवस आपण ठेवला, आज आणि उद्या. सांगण्याचा हेतू हाच आहे की वेगवेगळ्या ज्या कला आहेत आपल्या त्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या जे चित्रकार असतील, जे कलेमध्ये भाग घेणारे लोक असतील, त्यांच्या कला या समाजापर्यंत जाव्या, लोकांपर्यंत जाव्या, लोकांना समजावं. काही ठिकाणी प्रदर्शन विक्री सुद्धा होती. आपल्याकडे नाही तो भाग वेगळा आहे, पण पहिल्या दिवशी म्हणजे बार्ली पेंटिंगची खूप प्रदर्शनामध्ये विक्री या ठिकाणी झाली. तर त्या दृष्टीने खूप चांगला प्रतिसाद पुणेकरून दिला. श्रीधरचं 100 वाढदिवस होता आम्ही आमच्या कोहिनूर कट्टातर्फे नुकत्याच बालगंधर्वमध्ये आयोजित केला. मोठ्या प्रमाणात पुणेकर उपस्थित होते आणि मला खरोखर त्यांचं कौतुक करावंसं वाटतं आणि परमेश्वराला प्रार्थना करावीशी वाटते की आजही ते काठीबिठी न घेता व्यवस्थित चालतात. गेल्या वर्षी आम्ही श्रीधरना 99 वर्ष झाल्यामुळे जीवनगौरव पुरस्कार पुणे फेस्टिवलतर्फे आम्ही दिला होता आणि तोही त्यांनी खूप आनंदाने स्वीकारला. आणि म्हणलं आम्ही जागेवरच माईक देतो तुम्हाला. ते म्हणलं नाही नाही, मी स्टेजवर जाऊन माईकवर त्यांनी भाषण केलं, कोणाची मदत न घेता. हा त्यांच्यातला जो उत्साह आहे हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे असं मला वाटतं. आपले 60 झाले की आपल्याला वाटतं आपण म्हातारे झालो, पण ते अजूनही 100 वर्षाचे तरुण आहेत आणि आज 151 वर्षात त्यांचं पदार्पण झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्या दृष्टीने एक प्रेरणा आहे. त्यांचं व्यंगचित्र त्यांची बोलकी असतात, लिहित काही नाही खाली. ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपल्यालाच ठरवावं लागतं काय संवाद झाला असेल, काय त्यांच्या मनात असेल आणि त्या पद्धतीची व्यंगचित्र त्यांनी आत्तापर्यंत काढली. आज संजयजी मिस्त्री असतील किंवा चारवास पंडित असतील किंवा अनेक चित्रकार असतील या ठिकाणी मुंबईवर आलेले, अनेक ठिकाणावर आलेले. खरोखर हे चित्र पाहिल्यानंतर मनोरंजन तर होतच, पण बरंच काही कोपरखडी सुद्धा असते राजकारणातली आणि शिकण्यासारखंही असतं. आणि त्यामुळे मला वाटतं एक चांगलं भाष्य आत्ताच्या परिस्थितीवर, सध्या परिस्थितीवर किंवा पुढच्या परिस्थितीवर चांगलं भाष्य न बोलता बऱ्याचशा गोष्टी आपण बोलून जातो, समजून जातो. तर त्यामुळे ही चित्र आपल्याला नेहमी आनंद देणारी आणि मला वाटतं आपल्याला समज देणारी असतात असं मला वाटतं. मी सर्व ज्या लोकांनी या ठिकाणी भाग घेतलाय पुणे फेस्टिवलतर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो. आमच्या सुरभि कलवाडे यांनी 1989 सुरू केला आणि त्यांच्याच प्रेरणेने हा पुढे चाललेला आहे. तर त्यामुळं मी कार्टूनोत्सवात भाग घेतलेल्या सर्व जणांचं मनापासून आभार मानतो. विशेषतः संजयजी आपलं, कारण आपली माझी भेट 5-6 वेळा या व्यंगचित्र माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये झाली
आणि प्रत्येक वेळेला मी आपलं भाषण ऐकून त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळतात. चारुहास पंडित आमचे पुण्याचेच आहेत, त्यामुळं त्यांचा सहभाग मिळतो आणि आपल्या लोकांचा मिळतो, आनंद वाटतो. आपल्या सर्वांना या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. कृष्णकुमारजी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मागे ठामपणे उभे असतात आणि आता ते व्यंगचित्रकलेच्याही मागे ठामपणे उभे राहायला लागले. याचा मला खूप आनंद होतोय. कार्टुनिस्ट एका चौकोनात एक जग दाखवत असतो, खरं तर तो अनेकदा सत्य दाखवत असतो. तर असेच कार्टुनिस्ट आमचे संजय मिस्त्री यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. आजचे उद्घाटक आदरणीय श्री फडणवीस साहेब, कोहिनूर हिऱ्यासारखेच मौल्यवान कृष्णकुमारजी गोयल, हा कार्यक्रम न भीता करणारे, अभयपणे करणारे अभय छाछेडजी, आणि आजचं प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टी बघताना डॉक्टरांची सुद्धा गरज असते, म्हणून आमचे डॉक्टर देसाई इथे बसलेले. आणि या सगळ्या कार्यक्रमाची प्रेरणा, मार्गदर्शन आणि गुगल मॅपसारखं आमच्या सतत पाठीशी राहणारे आमचे कार्टून्स कंबाईनचे माजी अध्यक्ष चिंटू फेम, चारुहास पंडित, माझे मित्र योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी आणि सर्व व्यंगचित्रकार मित्र, रसिक मित्र, प्रथमच मी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुणे फेस्टिवलने कार्टून्स कंबाईनला ही संधी दिली त्याबद्दल मी कृष्णकुमारजी गोयल यांचे मनापासून आभार मानतो. मित्र, पुणे ही विद्येचं माहेरघर समजलं जातं, त्याप्रमाणे ते कलेचं सुद्धा माहेरघर आहे. आणि इथे वाडी पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल कलेचं माहेरघर आहे, आणि फर्ग्युसन कॉलेजसारख्या संस्था पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल विद्येचं माहेरघर आहे. मला सुरेशजी कलमाडी अध्यक्ष यांचं कौतुक असण्यासाठी वाटतं की त्यांनी हा पुणे फेस्टिवलसारखी एवढी आपले सण असताना गणेश चतुर्थी हा सण निवडला. त्याचं मला विशेष कौतुक वाटतं अशासाठी की लोकमान्य टिळकांनी सुद्धा लोकांमध्ये ऐक्य यावं म्हणून गणेशोत्सव चालू केला होता. 1894 साली केशवजी नाईकजी चाळ गिरगावमध्ये पहिला सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला टिळकांनी. त्यावेळेला गणेशोत्सव हा फक्त घरामध्येच मर्यादित होता, पण तो सार्वजनिक स्वरूपात करायचा ही जी कल्पना ती धाडसी कल्पना होती. आणि त्यावेळेला लोकमान्य टिळकांमध्ये प्रचंड टीका झाली, पण सर्व समाजातील लोक, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यावेत म्हणून 1894 साली लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये गिरगाव इथे केशवजी नाईकजी टाळ आहे तिथे तो गणेशोत्सव पहिला चालू केला. सार्वजनिक गणेशोत्सवच का, दिवाळी काय नाही, दसरा काय नाही, त्याचं प्रमुख कारण लक्षात घ्या मित्र. गणपतीची जी मूर्ती आहे ना त्याच्यामध्ये सगळा अर्थ दडले. मोठे सुपासारखे कान वगैरे तुम्हाला माहिती आहे की भरपूर आहे का, छोटी सोंड म्हणजे कमी बोला, ते मला वाटतं मला उद्देश नसावं. मोठं पोट त्याच्यामध्ये दया असते. त्यापेक्षा तुम्हाला वेगळी गोष्ट सांगतो की गणपतीजवळ उंदीर असतो, कमरेला साप असतो आणि मागे मोर असतो. लोकमान्य टिळकांनी गणपतीचीच मूर्ती का निवडली त्याच्यामागे हे गणित आहे. उंदीर हा विध्वंसक प्राणी. आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्थेमध्ये सुद्धा असे विध्वंसक लोक असतात. त्याला घाबरायचं नसतं, त्याच्यावरती स्वार व्हायचं असतं. उंदरावरती गणपती स्वार आहे, त्याच्यामधून दाखवलेलं आहे की विध्वंसक वृत्तीवरती तुम्ही स्वार. त्यानंतर उंदीर हे सापाचं भक्ष्य आहे, सापाचं खाद्य आहे, आणि साप हे मोराचं खाद्य आहे. पण गणपतीजवळ तुम्हाला तिन्ही शत्रू एकमेकांचे असणारे एकत्र दिसतात. हे लोकमान्य टिळकांनी घेरलं होतं आणि ते गणपतीच्या मूर्तीतून त्यांनी दाखवलं होतं. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव हा ऐक्य घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवच आयोजन केलं. लोकमान्य टिळक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आहे. पण मित्र, तुम्हाला गंमत सांगताय, 1-2 मिनिटं बोलू.
गंमत सांगतो, स्वराज्य हा शब्द मी बोलायला लागलो चारच सगळीकडे, कारण समोर खरं तर घड्याळ पाहिजे, तिथे बोलता आपल्याला भान राहत नाही. स्वराज्य हा शब्द मूळचा आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचा आहे. भारतीयांसाठी भारत हा त्यांचा शब्द होता, त्यासाठी त्यांनी स्वराज्य शब्दाची निवड केली. त्यानंतर हा शब्द सखाराम गणेश देऊस्कर नावाचे आपले मराठी, पण ते बंगालमध्ये स्थायिक झाले होते आणि त्यांनी बंगाली एक नॉव्हेल लिहिली होती, कादंबरी लिहिली होती, देशेर कथा, स्टोरीज ऑफ कंट्री. त्यामध्ये पहिल्यांदा हा स्वराज्य शब्द आलेला आहे. आणि तो शब्द महात्मा गांधी, लोकमान्य टिळकांना प्रचंड आवडला होता. आणि त्या शब्दाचा पहिल्यांदा जाहीरपणे वापर जर कोणी केला असेल तर दादाभाई नौरोजींनी कलकत्त्याला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये पहिल्यांदा दादासाहेब नौरोजींनी हा शब्द वापरला, स्वराज्य. त्यानंतर लखनौला 1 जून 1916 रोजी जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा शब्द वापरला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि त्यासाठी स्वराज्य मिळवण्यासाठी गणेश चतुर्थी हा सण निवडला गेला. आज इथे मुरलीधर मोहोळ येणार आहेत, भाजपचे आमचे कृष्णकुमारजी गोयल, सुरेशजी कलमाड हे काँग्रेसचे. गणपतीच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्ही गंमत बघा, कुठे तुम्हाला पक्षांचं ऐक्य दिसणार नाही. काँग्रेसचं भाजपचं ऐक्य तर कठीणच आहे, आणखी काही 100 वर्ष होईल की नाही कठीण आहे. पण गणपतीच्या मूर्तीमध्ये हात काँग्रेसचे आणि मागे कमळ हातामध्ये आहे. गणेश मूर्तीमध्ये तुम्हाला ते ऐक्य झालेलं दिसेल. आणि योगायोगाचा भाग असा आहे की आज भाजपचे नेते आणि काँग्रेसचे नेते इथे एकत्र आलेले आपल्याला दिसतात. मित्र, बोलण्यासारखं खूप आहे, मी काय फार बोलत नाही, पण कला हे अतिशय महत्त्वाचे असतात. आपल्या जीवनाला आकार देण्याचं, जीवनामध्ये मार्ग दाखवण्याचं काम ह्या कला करत असतात. कन्फ्युशियस नावाचं चिनी तत्व होतं, त्याचं एक वाक्य आहे, जर तुम्ही 2 रुपये कमावत असाल तर 1 रुपयाची भाकरी द्या आणि 1 रुपयाचं फूल. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फूल कसं जगायचं ते शिकवेल. आणि फूल म्हणजे कला. एक छोटासा किस्सा सांगतो, आणखी मी माझं भाषण थांबवतो. कला जीवनामध्ये किती महत्त्वाची असते. आपण एखाद्याला नोकरी करत असताना त्याला विचारतो तुझ्या उपजीविकेचं साधन काय. त्याला काय विचारतो, तुझ्या उपजीविकेचं साधन काय. जीविकेचं साधन नाही विचारत. ही उपजीविका आहे. जसं उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, मग जीविका काय. तर जीविका ही आपल्या कला आहे. आणि पुणे फेस्टिवलचं मला कौतुक वाटतं, सुरेशजी कलमाडे, कृष्णकुमार गोयलजी, अभयजी झाच्या, डॉक्टर देसाई यांचं, की त्यांनी या कलांचं महोत्सव भरवलेलं आहे. आज 53 वेगवेगळ्या ठिकाणी या कलांचा महोत्सव भरलेला आहे. मला राजीव गांधींनी जो अपना उत्सव साजरा केला होता त्याची आठवण येते. तो पण याच पद्धतीचा होता. हा उत्सव आहे, गणेशोत्सव आहे, कार्टूनोत्सव आहे. तो एक किस्सा सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो की कला जीवनामध्ये किती महत्त्वाची असते. 2 मित्र एका हॉटेलमध्ये जातात आणि त्या मित्राला एक कविता आठवते, बहिणाबाई चौधरीची. तो पेन काढतो आणि समोर बिल असतं, ते बिलाच्या मागे तो कविता लिहायला लागतो. तर त्याचा मित्र बसलेला असतो, तो सांगतो अरे तू बिलाच्या मागे कशाला लिहितोस, मी तुला कोरा पुस्तक पेपर देतो त्याच्यावरती लिहिणं छान कविता. तेव्हा तो मित्र म्हणतो नाही, ही कविता बिलाच्या मागेच लिहिणं चांगलं आहे. कारण एखादा माणूस जर व्यवहारात जगत असेल तर त्याला कळते की व्यवहाराची दुसरी बाजू काव्य असते, चित्र असतं, कला असतं. आणि एखादा माणूस नुसता कलेत जगत असेल तर त्याला कळलं पाहिजे की कलेची दुसरी बाजू ही व्यवहार असते. आणि मित्रो, व्यवहार आणि कला हे जो जपतो तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि ते सगळं आपण आपलं जपायचं आहे. आपल्या पाठीशी पुणे फेस्टिवल आहेत, कृष्णकुमारजी गोयल आहेत, संपूर्ण संस्था आहे, सुरेशजी कलमाडे आहेत. त्याने आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. एक दुरुस्ती करतो की कृष्णकुमारजी पक्षात येते. त्यांच्या गणपतीच्या मागे कमळ आहे, त्यांच्या हातामध्ये असा हात आहे. अजून एक आभार मानले पाहिजे आमचे मित्र प्रवीण वाळिंबे यांनी खरं ही कल्पना आमच्या समोर मांडली. आणि प्रवीण खरं मला जवळजवळ 40 वर्षापूर्वीपासूनचा मित्र आहे. म्हणजे मी
व्यंगचित्र काढायचो किर्लोस्कर स्त्री मनोहरसाठी, तेव्हा तो मनोहरमध्ये काम करत होता आणि तेव्हापासून आमची मैत्री. आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला विचारलं, त्याच्याबद्दल त्याचंही मला आभार मानले पाहिजे. अजून आम्हाला जो पाठिंबा मिळाला आहे ते मुख्य संयोजक श्री अभयजी छाजेड यांचा खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे. त्यांनाही मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. मी सिद्ध फडणीस सरांना बोलण्याची विनंती करतो. 4 शब्द असं नाही बोलणार आहे मी. शकतो बसून बोला. उद्घाटन दोन्ही प्रकारे झालं. आता एक तर माझ्या बाहेरचं पीठ कापून म्हणजे वेस्टर्न पद्धतीनं आणि खरं भारतीय पद्धतीनं हे पण झालं. 100% उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आमच्या अध्यक्षांचं भाषण मी आता ऐकत होतो. तो चित्र काढतात हे मला पूर्वीपासून माहिती होतं आमचे अध्यक्ष संजय मिस्त्री, पण इतकं व्यासंगपूर्ण बोलतील असं मला वाटलं नव्हतं. गणपती, त्यात तपशील, स्वराज्य पासून सगळ्या त्यांचा अभ्यास आम्हाला अभिमान वाटतो. मुंबईहून तर सतत संपर्क होतात आणि हा सगळ्या सोहळा मध्ये लक्ष म्हणजे आपल्या भारतात सगळ्यांना सगळीच मंडळी नामवंत आणि थोडक्यात प्रभावशील असे आहेत की कृष्णा गोयल आणि आमचे शाहबाज पंडित आणि त्यांचे चित्रकार टीम, या सगळ्यांच्यामुळं हे सगळं घडून आलेलं आहे. ते आणि सहयोग आमच्या व्यासपीठा सर्व नामवंत या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुणे फेस्टिवलला अशासाठी की यावर्षी प्रथमच व्यंगचित्राला स्थान दिलं. तर आता इतके दिवस म्हणतो तर चित्रकलाला स्थान काय आहे, व्यंगचित्राला काय स्थान आहे, तर थोड्या पण या पूर्वीच्या सर्व चित्रकाराने जी गोष्ट रुजवली आहे त्यामुळे आता हे दिवस आहे. पूर्वी आम्ही एक्झिबिशन करायला तर गॅलरीत नसायची. तुझे म्हणजे मांडवघाल, अहंकार वगैरे बदलले. वृत्त आहे चित्र, असं चित्र वृत्त आहे. तर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून ते वृत्त आहे. कितीतरी प्रकार आहेत. कॅरिकेचर्स आहेत, राष्ट्रीय टीकाचित्र आहेत. आणि खरं म्हणजे आता जो महाराष्ट्राची स्थिती बघितली तर राजकीय टीकाचित्रांना पुष्कळ खूप आहे. निर्णय सगळं पक्षांना आता आंदोलनामुळे पुष्कळ काम मिळालेलं आहे. ते पुष्कळ विषयही पण होतात. तर या सगळ्याचा उपयोग करून ते माध्यम वृद्धिंगत व्हावं. आणि पुणे फेस्टिवलला जे सर त्या आम्ही पूर्वीपासून मी अनेक ठिकाणी मी बघितले त्यांचे कार्यक्रम. सर्व ललित कलांना समावेश करणारं क्रीडा आणि एवढंच नव्हे तर पूर्वी स्थानिक नुसतं असं राहिलेलं नाही. पुणे फेस्टिवलनं त्याला चेहरा दिला भारती, अखिल भारतीय आणि काही निमित्तानं काही वेळा भारताच्या बाहेरही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा चित्रकाराने करून घ्यावा आणि या निमित्तानं प्रेक्षकांची दृष्टी सुधारेल. याचा अर्थ श्रीमंत होईल असं मी म्हणेन. सगळ्या ललित कलाचा उपयोग व्हावा, केवळ एकांकी असं व्हायला नको. तर अशा प्रकारे हे सगळं आयोजित केलेलं कार्यक्रम आहे. आणि 4 शब्द या अवैध असताना मला बोलायला मिळाले याबद्दल सगळ्या समाजकांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. नमस्कार. आज डॉक्टर सतीश देसाई मला आठवते की जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी ते एकदा पॅरिसला गेले होते आणि त्यांनी मला तेव्हा दाखवलेलं एक कॅरिकेचर नखचित्र, मला वाटतं बरोबर आहे ना, त्यांना तेव्हापासूनची ती आवड आहे आणि त्या आवर्जून इथे या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपले मुख्य संयोजक
अभयजी छाजेड यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. आदरणीय सिद्ध पंडित साहेब, संजय मिस्त्रीजी, चारुवाची पंडित, सर्व व्यंगचित्रकार बंधू आणि भगिनी, पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत म्हणजे 14 विद्यांचा आणि 64 कलांचा ध्येय आहे आणि म्हणून सिद्ध पंडित साहेब म्हटले तसं वेगवेगळ्या कला सादर करण्यासाठी आणि त्या समाजापुढे आणण्यासाठी पुणे फेस्टिवल मदत करतं. कालबडे साहेबांनी सुरू केलेलं हे जे काय 37 वर्षचं जे अव्याहतपणे अशा प्रकारचा जो चाललेला कार्यक्रम आहे तो पुढे नेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कला ही जीवनाला समृद्ध करते, तुमच्या व्यक्तिगत जीवनाला करते आणि समाज देखील समृद्ध. आणि म्हणूनच जे अत्यंत मोठे कलाकार आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते किती समृद्धीने जगले आणि म्हणूनच एवढा काळ जगू शकले असं आपल्याला म्हटलं तर चुकीचं ठरणार. आणि म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आनंद देणारा असा जो व्यंगचित्राचा त्या ठिकाणी हा प्रदर्शन आहे, समाजाला बऱ्याच वेळा आशय देत असतो, समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतो आणि त्या ठिकाणी वाट जर चुकत असेल तर त्याला देखील ते सरळ करण्याचा एक संदेश देण्याचं काम व्यंगचित्र करतात. आपण सर्वजण हा उत्तम पद्धतीनं व्यंगचित्राचा प्रवास या ठिकाणी सादर केला पुणेकरांसाठी. आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं पंडित साहेबांच्या आदेशाने मानतो.